एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता झालेली नाही असं म्हणत तपास यंत्रणेनं जानेवारी महिन्यात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता समोर आलाय। अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य सर्व संबंधित आरोपींना यात क्लीन चिट देण्यात आली आहे। कर्ज वाटप, साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत असं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय। बँकेच्या कामकाजाची नाबार्डनं 2007 आणि 2011च्या दरम्यान तपासणी केली होती आणि यामधून सुद्धा हेच मुद्दे समोर आल्याचा दावा करण्यात येतोय। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अहवाल अखेर समोर आलाय, काय काय म्हटलंय सविस्तर सांग। मिलिंद, अत्यंत महत्वाचे निरीक्षण या अहवालात जे नोंदवले गेले त्यानुसार जर बघितलं की जर का बँकेने अशा प्रकारचं कर्ज दिलंय, बँकेने अशा प्रकारे घोटाळा केलाय, अनियमितता केली तर बँकेचं नुकसान व्हायला हवं। तर 2007 आणि 2011 या जो कालावधी याची तपासणी केली असता नाबार्डने ही तपासणी केली आणि बँकेला कोणतेही आर्थिक नुकसान झालं नाहीये असा निष्कर्ष त्यांनी नोंदवला। 2013 जानेवारीमध्ये बँकेच्या कामकाजाची चौकशी पुन्हा सुरू केली। 2014 मध्ये सहकार आयुक्तांना जो अहवाल सादर केला त्याच्यात त्यांनी हे म्हटलंय की बँकेचं कोणतेही आर्थिक नुकसान झालेलं नाही। जानेवारी 2024 मध्ये जरी हा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला असता तरी अद्यापपर्यंत कोर्टाने हा रिपोर्ट स्वीकारलेला नाहीये। अण्णा हजारे, शालिनी पाटील, किसन कथोर या सगळ्यांनी याला इंटरव्हेन्शन केलंय, क्लोजर रिपोर्टला विरोध केलाय, पण त्यांचं इंटरव्हेन्शन ऍक्सेप्ट करायचं की नाही याच याचिकेवरची सुनावणी ही अद्याप प्रलंबित आहे। मुळात कोर्टाने ही भूमिका घेतली की सुरेंद्र मोहन अरोरा हे जे मूळ तक्रारदार आहे त्यांचाच फक्त प्रोटेस्ट पिटिशन याच्यात घेऊ शकतो, पण त्यांचा कोणताही या ठिकाणी दाखल झालेली नाहीये। अण्णा हजारेंनी या विरोधामध्ये अत्यंत महत्वाचं पाऊल उचललंय आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव पाटील जे माजी आमदार आहेत त्यांच्यासह सगळ्यांनी कोर्टात जोरदार विरोध केला। आता याची सुनावणी ही सगळ्यात महत्वाची आहे, पण हा जो सगळा रिपोर्ट समोर आला आहे या रिपोर्टमध्ये 2007 आणि 2011 या कालावधीच्या तपासणीमध्ये बँकेला कोणताही आर्थिक फटका बसला नाही हा जो स्पष्ट निष्कर्ष या पूर्ण अहवालामध्ये नाबार्डने नोंदवलेला आहे। पण प्रशांत, यात फक्त अजित पवार, सुनेत्रा पवार यांचीच नावं आहेत का? कारण या व्यवहारात रोहित पवार यांच्यासह अन्य अनेकांची नावं होती। मिलिंद, या घोटाळ्याची व्याप्ती जो काही म्हटला गेला होता तर या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी होती। याच्यामध्ये फक्त अजित पवार, सुनेत्रा पवार हेच नाही तर हे आता प्रकाशात आलेले अधिक नाव आहे। शरद पवार यांच्यावर सुद्धा बोट करण्यात आलं। अनेक या बँकेचे सगळे संचालक, अधिकारी, कर्मचारी हे सगळे लाभधारक सुद्धा म्हणून त्यांना याच्यात या पूर्ण घोटाळ्याचं त्यांच्यावर बोट ठेवण्यात आलेलं आहे। ज्या ज्या वित्तीय संस्था आहे म्हणजे जवळपास 70 वित्तीय संस्था या पूर्ण महाराष्ट्रातल्या आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे साखर कारखाने आहेत, या 70 संस्थांना सुद्धा याच्यात आरोपी करण्यात आलं होतं। अनेक मोठमोठे राजकीय नेते, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असलेले आताचे नेते, पदाधिकारी हे सुद्धा याच्यामध्ये पूर्ण आरोपी आहेत। त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती ही प्रचंड मोठी आहे। पण त्याचा क्लोजर रिपोर्ट जर का अशा पद्धतीने समोर येत असेल तर नेमका घोटाळा खरोखर झाला होता का? जर झालाच नव्हता तर मग गुन्हा दाखल का केला? मग गुन्हा दाखल का केल्याचा तपास असा कसा झाला? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत। प्रशांत, खूप महत्वाची माहिती आहे ही आणि आता क्लोजर रिपोर्ट मधले डिटेल्स समोर आल्यानंतर 100 पेक्षा जास्त लोकांची नावं या सगळ्यात होती। हे सगळेजण आरोपी होते, यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग या घोटाळ्यात आहे असं या याचिकेतही म्हटलं होतं, आरोपपत्रात सुद्धा म्हटलं होतं। बहुधा या सगळ्यांनाच क्लीन चिट मिळाली असेल तर तू म्हणतोयस त्याप्रमाणे घोटाळा झालाच नाही का? आणि जर का झालाच नाही तर गुन्हा कसा दाखल झाला असा प्रश्न निर्माण होतोय। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।